नमस्कार, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. तर काठपदर साडीचं आपल्याला बाहीची डिझाईन बनवायची आहे. खूप साऱ्या कस्टमरला ही डिझाईन आवडते, तुम्हालाही नक्की आवडेल आणि तुम्हीही तुमच्या ब्लाऊजसाठी संक्रांतीसाठी स्पेशल बनवून घेऊ शकताय. तर आपण इथं बाहीची लांबी जी आहे ती 10 घेणार आहेत, प्लस आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे शिलाईसाठी. तर आपण इथं 11ची पूर्ण लांबी घेतलेली आहे. तर आता हे इथे मी मार्किंग केलेले आहे. 36 साईजचा असल्यामुळे आपल्याला घडी घ्यायची आहे 9 इंच. याच्यामध्ये आपल्याला काहीच बदल करायचा नाही आहे. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण ब्लाऊजची बाही कटिंग करतात त्यावेळेस आपण छातीचा चौथा भाग जो असतो तो ते घेत असतात. या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली ना, तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, बाही कमी पडणार नाही. तर तुम्ही नक्की या पद्धतीने बाही कटिंग करून घेऊ शकताय. तर आता या पद्धतीने आपण जिथं कपडा एक्स्ट्रा आहे तिथे मार्किंग केलेलं आहे. आपल्याला जितका पाहिजे ना तितकाच घेतलेला आहे. आता दंड फिटिंग घेतलेले आहे आपण 5.5. तर 5.5वर मार्किंग केलेली आहे. 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी लागणार आहे. कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3 इंच. 3 किंवा 3.25 इंच पण घेतले तरी चालते. जिथं आपण मार्किंग केलेले आहे 3-3.25 इंचाची, तर तिथून आपल्याला काय करायचं आहे, तर तिथं आपल्याला हे पहा एक्स्ट्रा कपडा जे आहे तिथूनही आपण कट करून टाकणार आहे, जेणेकरून आपलं परफेक्ट बाही कटिंग झाली पाहिजे. त्यासाठी आपण हे एक्स्ट्राचे कपडे जे आहे ती मार्किंग करूनच कटिंग करून टाकणार आहे. तर 2 इंचाची आपली ही मार्किंग परफेक्ट झालेली आहे. तुम्ही 1.5 इंच पण घेतली तरी पण चालतंय. तुम्हाला जितकी मार्जिंग पाहिजे तितकी तुम्ही ॲड करू शकताय. मार्जिंगवर काहीच अवलंबून नाही आहे. आता इथे तुम्ही पाहू शकताय आतल्या बाजूने मी 1/2 इंच गोल आकार दिलेला आहे. का दिलेला आहे, तर ज्यावेळेस आपली ब्लाऊजची बाही फिटिंग करायची आहे त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने शिलाई जर मारली तर तुम्हाला बाहीमध्ये रिंकल्स पडणार नाहीत, तर परफेक्ट अशी फिटिंग मिळणार आहे. त्यासाठी या पद्धतीने तुम्ही गोल आकार देऊन घेऊ शकताय. आता मोंड्याची फिटिंग जी आहे तर 36 साईज आहे, त्याच्यामुळे आपण 7.5ची फिटिंग घेतलेली आहे. तर तुमचा जितका दंड फिटिंग असेल तितका तुम्ही मोजून घ्यायचा आहे. इथं मी 1/2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. बाहेरच्या साईडने 1/2 इंच, आतल्या साईडने 1/2 इंच. तर या पद्धतीने आता आपल्याला याला फिश आकार जे आहे ते देऊन घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण हे कट करता त्यावेळेस तुम्हाला समजून येणार आहे. तर अशा रीतीने आपली ही मार्किंग झालेली आहे. आता हे आपण कट करून घेणार आहेत. तर पाहू शकता. तर झालेला आहे. आता आपण फिश आकार जे आहे ती पण कट करून घेणार आहे. तर इथं मी तुम्हाला जॉईंट दिलेला दिसला असेल एक साईडने. ज्यावेळेस आपलं 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस असतं ना त्यावेळेस आपल्याला बाही जी आहे ते कमी पडते, म्हणजे लांब बाही जी आहे ती कटिंग होत नाही, त्यावेळेस आपल्याला जॉईंट द्यावं. तर अशा पद्धतीने आता आपण ही मेन जी ब्लाऊज पीस आहे तर त्याच्यावर कटिंग करून घेणार आहेत. तर आपल्याला ही जी पुढची जी काठ आहे तर ती कट करून घ्यायची आहे. तर खालच्या साईडने तर आपल्याला शिलाईसाठी 1/2 इंच आहेच, पण वरच्या साईडने पण शिलाईसाठी आपण 1/2 इंच एक्स्ट्रा कपडा घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडने पाहू शकतात प्लेन, म्हणजे जी काही काठ आहे काठ सोडून आपल्याला एक्स्ट्राचा कपडा आहे. तर भरपूर सारा कपडा लागतो. ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीची डिझाईन बनवायची असेल त्यावेळेस तुम्ही जास्त तुमच्याकडं ब्लाऊज पीस असेल त्यावेळेस तुम्ही ही डिझाईन नक्की करू शकताय. तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 2 बाहीची कटिंग करून घेणार आहेत. तर आता इथे थोडीशी म्हणजे मधून कट केलं तरी पण आपल्याला ही कमीच पडणार आहे, कारण आपल्याला चुना जे असतात ना तशी डिझाईन बनवायची आहे. तर त्या पद्धतीने तर याला मी नंतर जॉईंटिंग देणार आहे. तर अशा रीतीने मधोमध मार्किंग करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्हाला 2 इंचाची करायची असेल तर तुम्ही 2 इंचाची पण करून घेऊ शकता. ज्यावेळेस तुमच्याकडे कपडा जास्त असेल त्यावेळेस तुम्ही 2 इंचाची करून घेऊ शकता. पण आता इथं कपडाही कमी आहे आणि त्या लेडीजला डिझाईनच पाहिजे आहे हीच, मग त्यावेळेस काय करायचं. तर अशा पद्धतीने मी आता छोटे छोटे 4 प्लेटा मारायच्या, तिथे मी 3 मारलेले आहेत. दोन्ही साईडने 3-3 घेतलेले आहेत आणि एक्स्ट्रा
मी कपडे जॉईंट करून घेतलेले आहेत, कारण आपले ते कपडे जे आहेत ना तर ते शिलाई मार्जिंगमध्ये जाणार आहेत त्यासाठी. तर पाहू शकतात इथं मी अशा पद्धतीने प्लेटा जी आहे ती दोन्ही साईडने व्यवस्थित अशा फोल्ड करून घेतलेल्या आहेत. इथं मी शिलाई मारून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला याला वरच्या साईडनेही शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून असे साड्या जे असतात ना तर कस्टमरची खूप डिमांड असते की अशी हीच डिझाईन पाहिजे. मग ती कस्टमर म्हणते काहीही करा पण आम्हाला हीच डिझाईन पाहिजे. मग त्यावेळेस त्यांचं मन खुश करण्यासाठी आपल्याला पण काहीतरी प्रयत्न करावं लागतात. त्यासाठी मी हे ब्लाऊज पीस तुम्ही पाहू शकताय एकदम असा जाडमध्ये आणि कडकमध्ये आहे, तरी पण मी त्याच्यामध्ये त्यांना तीच डिझाईन तयार करून दिलेली आहे. तर प्रेस करून नंतर घेतलेलेच आहेत. खूप त्रास होतो बरं का, अशा पद्धतीने कपडे असतील तर त्यावेळेस खूप त्रास होतो. तुमच्याकडे कॉटनचा ब्लाऊज पीस असेल किंवा थोडासा सॉफ्टमध्ये असेल त्यावेळेस काहीच त्रास होत नाही, पण ज्यावेळेस असे एकदम असे जाडमध्ये असतील किंवा फुगीर कपडे असतील त्यावेळेस खूप त्रास होतो. तर बनवून तर द्यावंच लागतं, कारण त्यांची डिमांडच असते की काही करा पण आम्हाला ही डिझाईन पाहिजे म्हणून. तर अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे. तर पाहू शकतात किती सुंदर असा लुक दिलेला आहे मी आणि याला प्रेस करून घेतलेलं आहे. आता मी हे काठ जे आहेत ना तर ते काठ तयार करून घेणार, अगोदर तयार करून घ्यायचे आहेत, कारण अस्तर जे आहे ना त्याला आपल्याला पुढच्या साईडने जसं आपण रेग्युलरच्या बाहीला शिलाई मारून घेतात त्या पद्धतीनेच आपण ही शिलाई मारून घेणार आहेत आणि पलटवून घेणार आहेत, जेणेकरून आपली रेग्युलर बाही असते ना त्याच पद्धतीने. आणि जी काही आपण ते जी चुनांचं जी काही भाग केलेला आहे ते आपण वरच्या साईडने फोल्ड करणार आहेत, ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे. तर इथे मी जी काही आपली अस्तरची बाजू आहे तिथे दाब शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक वरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी वरच्या साईडने ही शिलाई मारून घेतलेली आहे. तर हे झालेलं आहे पाहू शकतात. आता आपण जी काय आपण जी वरची बाजू आहे ना तर ते आपण तीही फोल्ड करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा कपडा जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे. तर पाहू शकतात आता हे मध्ये सेंटर करायचं आहे आपल्याला. सेंटर काढलं ना तुम्ही तर तुमचं सेंटर ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेस तुम्हाला परफेक्ट असं हा मधला जो पॉईंट आहे ना तर त्या पॉईंटला तुम्हाला ही मार्किंग करून घेऊन हे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. तुम्हाला दिसलं असेल की दोन्ही साईडने मी जॉईनिंग करून कपडे घेतलेले आहेत आणि इथे आता मी अर्धा इंच जी एक्स्ट्रा आपण कपडा कट केलेला होता तो कपडा आपण फोल्ड करून स्टिप मारून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला या बाजूने शिलाई मारायची आहे त्यावेळेस आपल्याला याला काहीच त्रास होणार नाही आणि जास्त वेळही लागणार नाही. त्यासाठी आपण अशा पद्धतीने हे शिलाई मारून घेतलेले आहे. तर पाहू शकतात इथं आता आपण हे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि हा मधोमध ठेवून घ्यायचा आहे एकदम. आणि त्यानंतर आपल्याला हा दोन्ही साईडने व्यवस्थित फोल्ड करून आणि इथून आपल्याला शिलाई मार्किंग करून घ्यायची आहे. तर पाहू शकतात शिलाई मारून घेतलेली आहे. तर तुम्हाला जर इथं ही शिलाई दिसली नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही लेस पण लावू शकताय. तर मी इथं लेस पण वापरणार आहे, जेणेकरून आपल्याला ही ब्लाऊजची बाही डिझाईन जी आहे ना तर ती खूप छान दिसली पण पाहिजे आणि व्यवस्थित अशी शिलाई जी आहे ती झाकून गेली पाहिजे. त्यासाठी कुठेच आपल्याला वळकायला आली नाही पाहिजे, त्यासाठी आपण इथं लेस वापरणार आहे. आणि या पद्धतीने आपण आता हे व्यवस्थित असं सर्व साईडने शिलाई मारून घेत आहेत. शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे, जी काही आपल्या फोल्ड केलेले भाग आहेत तर ते व्यवस्थित असे फोल्डिंग झाले पाहिजेत आणि शिलाईमध्ये पण व्यवस्थित आले पाहिजेत. तर या पद्धतीने व्यवस्थित तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे. तर पाहू शकता तर झालेलं आहे. आणि एक्स्ट्राचे जे काही कपडे आहेत ना ते पण आपल्याला कट करून टाकायचे आहेत. तर खूप साऱ्या अशा अडचणी येतात ना, कस्टमरला मागणी तर असते की आम्हाला ही डिझाईन पाहिजे, पण आता करायचं काय, कपडा तर कमी आहे त्यावेळेस मग सुचत नाही आहे.
मग त्यावेळेस आपल्यालाच टेलरला काही ना काही सुचावं लागतं आणि या पद्धतीने त्यांनाही खुश करावं लागतं. तर तुमचेही अशा पद्धतीने कस्टमर आहेत का, तर तसे कमेंटमध्ये सांगू शकताय. आता इथं मी लेस वापरणार आहे, छोटीशी आपली नाजूकमध्ये गोल्डन कलरची लेस वापरणार आहे. जिथं आपण जॉईंट दिलेला आहे ना तिथंही वापरायची आहे आणि खालच्या साईडनेही आपल्याला ही डिझाईन लेस जी आहे ती वापरायची आहे, जेणेकरून ही डिझाईन जी आहे ना खूप छान अशी दिसली पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथं छोटीशी शो बटन जे असतात ना तर ते पण तुम्ही लावून घेऊ शकताय. तर इथं पाहू शकताय माझ्याकडे आता फ्रिलवाली लेस होती, तर मग मी म्हटलं की चला आणखीन काहीतरी लुक येईन याला आणि त्याही खुश होतात. त्याच्यासाठी माझ्याकडे रेडीमेड जी काही लेस आहे ना तर ती अवेलेबल होती, ती मग लगेच इथं मी ॲड केलेली आहे. तर पाहू शकतात किती सुंदर अशी बाही झालेली आहे. तर कस्टमरसाठी आपल्याला काहीही करावं लागतं. तर आता इथे मी 3 शो बटन लावण्याच्या ऐवजी इथं तुम्ही एकही लावलं तरी चालतंय, 3ही लावले तरी चालते. तर अशा पद्धतीने छोटे-छोटे बटन असतात. म्हणजे जिथं आपण मटेरियल आणतात ना, की लेस वगैरे, तर तिथं तुम्ही शिलाईच्या दुकानामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने शो बटन मिळू शकतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये.